भगवते वासुदेवाय। ओम श्री परमात्मने नमः। अथ षष्ठोऽध्यायः। श्लोक पहिला आणि दुसरा। श्री भगवानुवाच अनाश्रितः कर्मफलं कार्यं कर्म करोति यः स सन्न्यासी च योगी च न निरिग्नर्न चाक्रियः यं सन्न्यासमिति प्राहुर्योगन्तं विद्धि पाण्डव न ह्य सन्न्यस्तसंकल्पो योगी भवति कश्चन। शब्दार्थ। भगवान श्रीकृष्ण म्हणाले, जो पुरुष कर्मफळाचा आधार न घेता कर्तव्य कर्म करतो तो संन्यासी व योगी होय, आणि केवळ अग्नीचा त्याग करणारा संन्यासी नव्हे, तसेच केवळ क्रियांचा त्याग करणारा योगी नव्हे। हे पांडवा अर्थात पांडुपुत्र अर्जुना, ज्याला संन्यास असे म्हणतात तोच योग आहे असे तू समज, कारण संकल्पांचा त्याग न करणारा कोणीही पुरुष योगी होत नाही। भावार्थ। संन्यासी आणि योगी याची सोपी व्याख्या सांगितली आहे। जो कामाचा मोबदला काय मिळेल याचा विचार न करता विहित कर्म करतो तो संन्यासी आणि तोच योगी। योगी म्हणजे जो ध्यान करतो, साधना करतो, समाधी अवस्थेत पोचला आहे असे आपण मानतो। एका योग्याकडून इतकेच आहे का? एखाद्या माणसाला योगी म्हणण्यासाठी त्याचे आचार विचार कसे असावेत? जसे आपण म्हणतो विद्या विनयेन शोभते, तसे एका योग्याने कसे वागले पाहिजे? संन्यासी म्हणजे संसाराचे मायेचे बंध सोडून जो ईश्वर साधनेत आयुष्य व्यतीत करतो, साधेपणाने राहतो, कामिनी आणि कांचन यांच्यापासून दूर राहतो असे मानले जाते। गीतेत संन्यस्त वृत्तीने राहणाऱ्याला संन्यासी मानले आहे। संसारात राहून अध्यात्म जाणता येते, त्यासाठी संसाराचा त्याग करायची आवश्यकता नाही। किंबहुना आपले कर्तव्य टाळून संन्यास घेऊ नये आणि अशाने योगही साधता येत नाही। भगवंत म्हणतात, कोणतेही काम करताना मोबदल्यात काय मिळेल याचा विचार न करता ते काम केले तर आपण संन्यास जाणला आहे आणि योगही साधला आहे असे मानावे। जे लिहिलेले सांगितलेले असते ते सारासार विचार करून अंमलात आणायला हवे। नुसते पांडित्य मिळवून उपयोग होत नाही, मिळवलेल्या त्या ज्ञानाचा वापरही करायला हवा। असेल माझा हरी असे म्हणून जर एखादा माणूस काहीही काम न करता बसून राहिला तर त्याला संन्यासी म्हणता येत नाही। आपली कामे टाळून पूजापाठ ध्यानधारणा करीत राहील त्याला योग साधणे शक्य नाही। माणसाने स्वावलंबी असावे, सतत कार्यरत असावे, आपल्या ज्ञानाचा, वेळेचा, संपत्तीचा, शक्तीचा सदुपयोग करावा। आपण ज्या समाजात राहतो त्याचे हित पहावे, यातायात करून अशाश्वत गोष्टी मिळवू नये। सुख सापेक्ष असते, मानलं तर सुख नाहीतर दुःख। प्रामाणिक प्रयत्न करावेत आणि अपेक्षा वाजवी असाव्यात, अवास्तव ठेवू नयेत। काम करण्यातला आनंद मिळवावा। काम कुशलतेने आणि निरपेक्ष केले की योग आणि संन्यास दोन्ही साधले जाते। त्याग अपेक्षांचा करायचा, संसाराचा नाही। योग कामाचा, कर्तव्य तत्परतेचा साधायचा, नुसता क्रियांचा नाही। त्याग रागाचा करावा, मोहाचा करावा, आळसाचा करावा, अहंकाराचा करावा, कामाचा नाही। योग समतेचा करावा, ज्ञानाचा करावा, भक्तीचा करावा, कुशलतेचा करावा, आनंदाचा असावा, नुसत्या श्वासाचा आणि चक्रांचा नाही। योग आणि संन्यासाचे स्वरूप असे विस्तारित आहे, सर्वसमावेशक आहे। फक्त स्वतःपुरती प्रगती आणि विचार करून संन्यास आणि योग साधता येत नाही। विवेकानंद, रामकृष्ण, अरविंद हे योगीही होते आणि संन्यासीही। त्यांनी विश्वाचे कल्याण केले। रामकृष्ण संसारी होते। विवेकानंदांनीही कुटुंबाची जबाबदारी निभावली, स्वतःची प्रगती साधली, देशाचा, समाजाचाही भार पेलला। योग वैयक्तिक असावा, परंतु स्वार्थी असू नये। संन्यासी व्हावे, पण संसाराचा वीट आला म्हणून नाही। कंटाळा आला म्हणून संन्यास स्वीकारला तर तो पळपुटेपणा झाला।
संन्यास आणि योग वेगळे नाहीत आणि संसार सोडून योग साधता येतो असे नाही. संसार करायचा पण संसारात गुरफटून जायचे नाही. योग साधायचा पण निष्क्रिय व्हायचे नाही. श्लोक 3 आणि 4. आरुरुक्षोर्मुनेर्योगं कर्मकारणमुच्यते योगारूढस्य तस्यैव शमः कारणमुच्यते यदा हिनेन्द्रियार्थेषु न कर्मस्वनुषज्जते सर्वसंकल्पसन्न्यासी योगारूढस्तदोच्यते. शब्दार्थ. योगावर आरूढ होण्याची इच्छा करणाऱ्या मननशील पुरुषाला प्राप्ती होण्यासाठी निष्काम कर्म करणे हाच हेतू सांगितला आहे आणि योगारूढ झाल्यावर त्या योगारूढ पुरुषाचा जो सर्व संकल्पाचा अभाव असतो तोच कल्याणाला कारण सांगितला आहे. ज्यावेळी इंद्रियांच्या भोगात आणि कर्मातही पुरुष आसक्त होत नाही त्यावेळी सर्व संकल्पांचा त्याग करणाऱ्या पुरुषाला योगारूढ म्हटले जाते. भावार्थ. योगाभ्यास करण्यासाठी अनेक गोष्टी पाळाव्या लागतात. अष्टांग योगाच्या 8 पायऱ्या आहेत. ते नियम पाळून योगी सिद्ध अवस्थेपर्यंत पोहोचतो. यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी या त्या 8 पायऱ्या. आजकाल आसन, प्राणायाम आणि ध्यान याकडेच जास्त लक्ष दिले जाते. यमनियम पाळून केलेला योग हा त्या व्यक्तीसाठी आणि समाजासाठी हितकारक असतो. हा योग असला तरी गीतेत मात्र कर्मयोगाला प्राधान्य दिले आहे. आपले कर्म मनात कोणताही हेतू न ठेवता करणे याला कर्मयोग म्हणतात. वेद काळात गृहिणीपासून खाटकापर्यंत सगळ्यांना योगाचे ज्ञान होते. ऋषीमुनी तप करून ध्यान आणि ज्ञान साधना करत असत. परंतु सामान्य संसारी माणसालाही योग सहज साध्य होता. नित्य कर्म करून ते योगाची उपासना करत असत. आपल्या वाट्याला आलेले काम खूप मन लावून करणे, सारासार विचार करून करणे, तारतम्य ठेवून करणे, सत्सद विवेकबुद्धी जागृत ठेवून करणे हा योगच आहे. आपण जे काम हाती घेऊ ते नीट करणे म्हणजे योग. विद्या संपादन करणे, शेती करणे, स्वयंपाक करण्यापासून कोणतेही व्यावहारिक काम असू दे ते करण्यासाठी आवश्यक असते इच्छा, शक्ती, वेळ, साधने आणि त्याचे ज्ञान. आताही आपले आजी आजोबा जे निसर्गाच्या जास्त जवळ होते आणि संस्कृतीचे पालन करत होते ते शारीरिक आणि मानसिकरित्या जास्त तंदुरुस्त होते. त्यांचे अनेक अंदाज बरोबर यायचे. त्यांची स्मरणशक्ती उत्तम होती. त्यांना व्यवहाराचे, जगरहाटीचे योग्य ज्ञान होते. ते क्षमाशील होते, मिळून मिसळून राहत होते. यशाचे श्रेय ते स्वतःकडे घेत नव्हते. संकटाला धीराने सामोरे जात होते. दुःखही सहज सहन करत होते. देवाच्या कृपेने सगळं छान आहे म्हणत होते. त्यांचा देव सर्वव्यापी होता. अतिथीपासून चुलीपर्यंत सगळ्याची पूजा करत होते. ते फार ज्ञानी नसतीलही कदाचित, पण आनंदी कसे राहायचे ते जाणत होते. त्यांची दिनचर्या योगाला अनुकूल होते. लवकर उठायचे, लवकर झोपायचे, आहे त्यात समाधानी राहायचे, तुलना करायची नाही. दुसऱ्याला नावे ठेवणार नाहीत, पुढे एक मागे एक बोलणार नाहीत, मनात काही धरून बसणार नाहीत, खोटं बोलणार नाहीत, संग्रह करणार नाहीत. या सर्वांना यमनियम म्हणतात. हे कदाचित त्यांना माहिती नसेलही, पण ते अंग मेहनत करायचे म्हणजे व्यायाम, स्तोत्र म्हणायचे म्हणजे प्राणायाम आणि 2 मिनिटे तरी शांत डोळे मिटून बसायचे म्हणजे ध्यान. पूर्वीचे राहणीमान सगळेच चुकीचे नव्हते. आपण बदल स्वीकारताना आधीच्या उपयोगी गोष्टीही सोडून दिल्या आहेत. नियम आणि शिस्तीला पर्याय नाही. सुखासीनतेच्या हव्यासापोटी आपण साधेपणा सोडून दिला आहे. त्याची फार मोठी किंमत आपल्याला मोजावी लागत आहे. आपल्या लहानपणी आपण खूप चालत होतो. उपहारगृहात क्वचित जात होतो. घरची मोजकी कामे बाहेरील व्यक्तीकडून मोलाने केली जात होती. गरज असेल तितकीच खरेदी व्हायची.
आपली आजीही खूप काम करत होती, कारणानेच बाहेर फिरत होती, कमी वेळा चिडत होती, तिला फार आजार नसायचे. या सर्व गोष्टी लक्षात घेण्याजोग्या आहेत. संकट, पूर, गरिबी, युद्ध तेव्हाही होतेच. अन्नात कस नाही हे एकच कारण आपण आपल्या कमकुवतपणाला सतत देऊ शकत नाही. पूर्वीची पिढी आपल्यापेक्षा जास्त निरपेक्षपणे काम करत होती, जास्त निस्वार्थीपणे काम करत होती, केलेले काम मिरवत नव्हती, कोणाच्याही मदतीला केव्हाही जात होती, ही वस्तुस्थिती आहे. भोगी तर नसावेच, योगी बनूच, पण तोपर्यंत इतरांच्या उपयोगी पडू. गीतेत कृष्णाने सांगितले आणि आपल्या अनेक पिढ्यांनी हा कर्मयोग साधला होता. आपल्यालाही प्रयत्नाने जमेल असे वागणे, काम करणे आपल्या रक्तात आहे. गरज आहे थोड्या इच्छाशक्तीची. हा बदल आपल्याला हितावह आहे. योग आपल्या दैनंदिन जीवनाचा एक भाग आहे. त्यासाठी दऱ्याखोऱ्यात, जंगलात जायची, संसाराकडे दुर्लक्ष करायची गरज नाही. काही जुन्या प्राचीन वस्तू मौल्यवान म्हणून जतन केल्या जातात. त्याचप्रमाणे ही जीवनमूल्ये जतन करायला हवीत. आपली संस्कृती आपला कणा आहे. या जीवनशैलीमुळे, विचारसरणीमुळे आजवर इतकी आक्रमणे झेलूनही आपण त्यातून बाहेर आलो आहोत. आजचे निरूपण इतकेच. जय श्री कृष्ण.